धन्य ते धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी 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 उपकारासाठी वेधे उपकारासाठी झोपे उपकारासाठी उपकारासाठी आले घर जावई कुंठे आले घर जावई कुंठे आले घर जावई कुंठी आले घर जावई कुंठी आले घर जावई कुंठी आले घर जावई कुंठी आलती तो वचन आलती देवचन आलती तो वचन आलती देवचन नाही देहे उदासीन नाही देहे उदासीन सुवासिन नाही देहे सुवासिन नाही देह उदासीन येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जावई कुंठे आले घर जावई कुंठे आले घर जावई कुंठी आले घर जावई कुंठी आले घर जावई कुंठी आले घर जावई मथुरावाणी होती मथुरावाणी होती मथुरावाणी होती मथुरावाणी होती तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे घालू पोटी तुका म्हणे घालू पोटी तुका म्हणे घालू पोटी तुका म्हणे घालू पोटी उपकारासाठी 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 आले घर जावई कुंठे आले घर जावई कुंठे घर जावई कुंठी आले घर जावई कुंठी धोकार कुमारे हर हर धोकार कुमारे हर धोकार कुमारे धोकार कुमारी धोकार कुमारी धोकार कुमारी धोकार कुमारी धोकार कुमारी जय 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 धोकार कुमारी जय 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 धोकार कुमारी
धन्यते संसारी 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 दयावंत Shri Ram
पंढरीनाथ भगवान की जय, स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गुरुदास काका महाराज की जय। धन्यते संसारी, धन्यते संसारी, दयावंतचे अंतरी, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी, लटिके वचन नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी, मधुरावाणी होती, मधुरावाणी होती, तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, गुरुसरे चरणा संतांची, गुरुसरे चरण संतांची, गुरुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपा गाणे कथेचा विस्तार, या कृपाने कथेचा विस्तार, या कृपा गाणे कथेचा विस्तार, या कृपाने कथेचा विस्तार, माझी सद्गुरुदास कृपा, माझी सद्गुरुदास कृपा, माझी सद्गुरुदास कृपा। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, धन्यते संसारी, दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी। संत सम्राट भगवान ज्ञानोबराय वैराग्य राग रसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा। आणि आज या ठिकाणी आपल्याला एकत्र येण्याचं जे प्रवृत्ती निमित्त आहे ते ज्यांचं पुण्यस्मरण उद्या आहे की एका या वारकरी संप्रदायाचे एक आध्वर्यू संत किंवा या पर्वकालाची असणारी अधिष्ठात्री संरक्षक संत देवता श्री संत गोरोबा काका या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अहेतुकी अशा अनुग्रहामुळे दयेमुळे तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी पवित्र श्रीला इंद्राणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधिस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ जिथं 84 सिद्ध या ठिकाणी त्यांचा मेळा आहे, भगवान सिद्धेश्वर महाराज, पद्मावती माता किंवा या ठिकाणी जिथे देवयवनी होती पक्षी, भूवैकुंठ पंढरपूर त्याहूनही थोर महिमा, या अशा प्रकारचं असणारं हे पावन तीर्थक्षेत्र आहे। आणि या क्षेत्रामध्ये या ठिकाणी श्री संत गोरोबा काकांचं हे स्मृतिस्थळ आहे। आणि या स्मृतिस्थळामध्ये आपण आपल्या जीवनाचं परम मंगल व्हावं म्हणून या ठिकाणी एकत्र येऊन अंतरंग असं गोरोबा काकांच्या चरित्र, जीवनचरित्र, त्यांचं वाङ्मय किंवा संतांची आपल्यावर एक प्रकारची अहेतुकी अशी दया आहे ज्यामुळं आपल्याला अशी सद्बुद्धी प्राप्त झाली की संतांच्या मेळाव्यामध्ये संतांची संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे। आपल्याला असं वाटतं की जे संत गेले जया ठाया देवराया पाववी, मार्ग दावून गेले आधी
दयानिधी संत ते तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंथा कोठे काही. आता जगामध्ये इतकी लोकसंख्या आहे, पण आज गोरोबा काकांची पुण्यतिथीचा उत्सव चालू आहे आणि या ठिकाणी आपणही गोरोबा काका ज्या स्थितीला प्राप्त झाले ती स्थिती प्राप्त करून घेण्यातच खरं मनुष्य जीवनाचं कल्याण आहे. आणि त्या कल्याणासाठी आपण संतांच्या संगतीत बसून काही सच्चर्चा करू किंवा या कीर्तन, प्रवचन, भजन, पारायण या माध्यमातून आपण काही अपूर्व अदृष्ट पुण्य निर्माण करू की जे पुण्य आपल्याला त्यांच्या चरणकमलाजवळ घेऊन जाईल किंवा त्यांच्या मनोगताप्रमाणे आपल्या विधायक अशा प्रकारचा संत जीवनाचं आपल्यामध्ये एक प्राकट्य होईल अशी सद्बुद्धी आपल्याला प्राप्त झाली आणि म्हणून या ठिकाणी आपण उपस्थित झालो. याचा अर्थ असा आहे की हे आपल्या जीवनातील परम भाग्याचे क्षण आहेत आणि महापुरुषांची जे असते ते पुण्यतिथी होते आणि भगवान परमात्म्याची या ठिकाणी जन्मोत्सव होत असतो. महापुरुष जे आहेत ते येताना तुमच्या आमच्यासारखे सामान्य रूपात जन्माला येतात, परंतु आपल्या कर्तृत्वाने ते इतके मोठे होतात की त्याचं वर्णन केलं. दैवायुक्तम कुले जन्म मदायुक्तंतु पौरुषम. आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या साधू संतांचं जर आपण जीवनचरित्र पाहिलं तर असं लक्षात येतं की प्रत्येक वर्णामध्ये किंवा जातीमध्ये एक काळ होता की त्या काळामध्ये संत निर्माण झाले आणि 18 पगड जातीचे सगळे संत एकत्र आले. संत एकांती बैसले आणि सर्व सिद्धांत शोधिले. तिथं गोरोबा काकांचंही स्थान तेवढंच, चोखामिळ्याचंही स्थान, सोयराबाईचं, जनाबाईचं, सर्वांचं स्थान एकच. या ठिकाणी संत जे आहेत तर पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतले. तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितलं, यातायाती धर्म नाही विष्णुदासा आणि निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. याप्रमाणे ह्या संतांनी आपल्या अध्यात्म जीवनामध्ये समाजामध्ये अत्यंत मोठी क्रांती करून ठेवलेली आहे. आणि आपलं भाग्य असं आहे की त्यांचे अवतार अगोदर झाले, त्यांनी तत्वज्ञान अभंगवाणी प्रगट झाली आणि त्याच्यानंतर आपला जन्म झाला की ज्यामुळे आपल्याला काही कष्ट नाही. आपल्याला तीर्थयात्रा, योग साधन किंवा मोठमोठी व्रतवैकल्य काही करण्याची गरज नाही. फक्त जे संतांनी लिहून ठेवलं त्यांच्या आज्ञेचं जर आपण पालन केलं तर ते ज्या स्वरूपाला प्राप्त झाले त्या स्वरूपाला देवराया पाववी, परमात्मा आपल्याला प्राप्त करून देईल. अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी दृढ स्वतःचा शिवाय त्यांनी हा स्वतः अनुभव घेतला आणि मग आपल्याला सांगितला. म्हणे तुम्ही चला याची तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, याच वाटेने जा ज्या वाटेने संत गेले, ज्या वाटेने आम्ही गेलो आणि त्या वाटेने जाताना आम्हाला परमात्म्याचा साक्षात्कार झाला. म्हणून तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगी, सेवितो हा रस वाटितो अनिका, यारे होऊ नकार अनुभरी, विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शोर दाता, मनाचे संकल्प पावलेल सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. या ठिकाणी सर्व लोक एकत्र आले आणि सगळ्या लोकांच्या कल्याणाचा मार्ग त्यांनी आपल्या तो मार्ग कधी न रुळणारा म्हणजे रुळलेला मार्ग, कधी मलिन न होणारा, कधी वाट आपल्या फलापासून दूर न जाता आपण योग्य त्या मार्गाने आपल्या गंतव्यस्थानापर्यंत पोचू अशा प्रकारचा मार्ग जो आहे तो संतांनी मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. काय तर एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापी काम नाही आता, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. लावणी मृदंग श्रुती ताळघोष, लावणी मृदंग श्रुती ताळघोष, लावणी
ब्रह्मरस आवडिले 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 बोलिला बाता त्यांनी आपल्याला वृक्ष अशा प्रकारचं तत्वज्ञान किंवा केवळ वैराग्याचे धडे दिले नाहीत, तर लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने या ठिकाणी मृदंग टाळ विणा यांच्या घोषामध्ये आपल्याला ह्या ब्रह्मरसाचं सेवन करण्याचा राजमार्ग या संतांनी सांगून ठेवला. आणि हे करत असताना कोणाला वाटतं मी स्त्री आहे, कोणाला वाटतं मी थोड्या हलक्या जातीचा आहे, कोणाला अभिमान होतो मी श्रेष्ठ जातीचा आहे. इथं ते काही नाही. या ठिकाणी काही म्हणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोनिया भक्त भाव देखोनिया देव उंच नीच काही नेणे आणि त्याच्या हृदयामध्ये तिष्ठे म्हणून जन्म देणे दैवाहाती करणी जग हसवी. जन्म देणं हे दैवाच्या हातात आहे कोणत्याही जातीमध्ये, पण त्याच्यामध्ये आपला पुरुषार्थ मिळवणं हे आपल्या हातात आहे. विठ्ठल कान्हो पाठक महाराज त्यांनाही काकाच म्हणत होते आणि गोरोबा काकांनाही काकाच म्हणत होते. ज्या वेळेला नामदेवरायांच्या ठिकाणी जो एक अभिमान झाला की भगवान माझ्या हातचं दूध पितात, भगवान माझ्याशी संवाद करतात, भगवंताशी मी प्रेम कलह करतो आणि तो भगवान माझा डोळ्यापुढं आठवण करील तेव्हा कोठे न दिसे पाहता आणि उडी घाली अवचिता. तेव्हा हे जे ज्ञान आहे, पुन्हा परमात्मा कुठं आहे तर विटेवर उभा आहे एवढंच परमात्म्याचं स्वरूप आहे. हे सगळ्या संतांना पावलं नाही. त्यावेळेला नामदेवरायांच्या जीवनामध्ये या ठिकाणी जे काही वेदांत चिंतन आहे त्या वेदांत चिंतनाप्रमाणे सर्वम खल्विदम ब्रह्म, परमात्मा हा दिसतो हा तैसा नव्हे, सर्व दिशा व्यापक असा हा परमात्मा आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही भरला आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. सगळ्यांना सर्वतो परमात्माचा काहा पगडारो देखे आलेरा देखा तो सब होईने घेरा अशी एक प्रकारची दिव्य अलौकिक अशा प्रकारची वेदांत शास्त्राने अनुमोदन दिलेली अनुभूती सगळे संत अनुभवत होते. आणि नामदेवराय मात्र परिच्छिन्न असणारा जो विटेवर उभा असणारा पांडुरंग आहे, करकटावरी तुळशीच्या माळा, 80 रूप डोळा दावी हरी ठेविले चरण दोन्ही विटेवरी 80 रूप हरी दावी डोळा कटी पितांबर कास मिरवली दाखवी वळली 80 मूर्ती गरुड पारावरी उभा राहिलाशी 8वे मानसी तेची रूप दुरोनी पांजरा होऊ पाहे आता पंढरीनाथा भेटावया. तुका म्हणे माझी पुरवावी आस
आणि विनंती उदास करू नये. त्यांना असं वाटायचं की पांडुरंग परमात्मा हा विटेवर उभा आहे, तेच त्याचं वास्तव स्वरूप आहे. त्याच्या व्यापक स्वरूपाला ते त्यांच्या अंतकरणाने गवसणी घातली नव्हती आणि हे शल्य सगळ्या संतांच्या ठिकाणी बोचत होतं. अशा वेळेला निवृत्तीनाथ महाराजांसारखे महानुभाव त्या ठिकाणी ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताबाई, चोखामेळा, गोरोबा काका, सावता महाराज या सगळ्या संतांची मांदियाळी होती. कान्होबा पाठक तर इतके वयोवृद्ध होते की कान्होबा पाठकांच्या जेव्हा माऊलींचा समाधी झाला त्यावेळेला कान्होबा पाठकांनी माऊलींच्या समाधीच्या सोहळ्याचं कीर्तन केलं. हा इतिहास आहे. पण त्या ठिकाणी सगळ्यांनी एकमताने सांगितलं की नामदेवरायांच्या विचारात परिवर्तन करण्याचं कार्य हे कोण करील, तर हे गोरोबा काका करतील. गोरोबा काकांनी तिथं तपासणी करून घेतली, कोणतं मडकं कच्चं आहे आणि कोणतं मडकं पक्क आहे, आणि थापटणं घेऊन सगळ्यांच्या डोक्यावर मारलं. तर ते म्हणायचे, आमचे चांदोळे अण्णा म्हणायचे, सगळ्यांच्या डोक्यावर म्हणजे माऊलींच्या डोक्यावर मारलं, या सगळ्यांच्या डोक्यावर थापटणं मारलं. तर ते जे आणि इतर लोक असतील सामान्य कोणी साधकगण त्यांच्याही डोक्यावर मारले. तर गोरोबा काकांनी जे सामान्य लोक आहेत त्यांच्यावर शक्तिपात केला आणि दुसरे जे लोक आहेत त्यांना या ठिकाणी त्यांचं परीक्षण केलं नाही, त्यांना जीवनमुक्तीचे विलक्षण सुखाची अनुभूती दिली. विठ्ठल आज नामदेवरायांचं कच्चं मडकं आहे असं जाहीर केलं. विठ्ठल अठरा पगड जाती पांडुरंग परमात्म्याच्या एका छत्राखाली आल्या आणि सगळ्यांनी केवळ आनंदाची लयलूट केली. त्याच्या आज आपण जे दुःख भोगत आहोत याचं कारण आपण त्यांनी अनेकामध्ये एक पाहिलं आणि आपण एकामध्ये अनेक पाहतो म्हणून दुःखाच्या गर्तेत वारंवार पडतो. विठ्ठल यातायाती धर्म नाही विष्णुदासा, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना नावी दान विष्णुदास. या ठिकाणी असे जे संत होते त्या ठिकाणी कबीर मोमीन लतीफ मुसलमान, परंतु ते सुद्धा या ठिकाणी परमात्म्याच्या कृपेचे अधिकारी होते. जो जाती पाहत नाही, वर्ण पाहत नाही, तो त्याचा तिष्ठे भावभक्त. भावभक्त याचा अर्थ भक्तभाव. भक्ताचा अंतकरण पाहतो आणि त्या अंतकरणात भगवान जाऊन स्थित होतो. विठ्ठल त्याचं वर्णन केलं की वैराग्याचा महामेरू तो हा गोरा कुंभारू, लाडका डिंगरू केशवाचा, अशा प्रकारचं त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि एका सामान्य समाजात जन्मलेले, परंतु या ठिकाणी जन्म देणं हे कोणत्या जातीत येणं हे महत्वाचं नाही. कोणत्याही जातीतला असला तरी तो परमात्म्याला प्राप्त करून घेऊ शकतो. विठ्ठल पाहते, श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुष्यते, सोहम भावी पूर्णज्ञाते, या सकळातील विनवनी करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान, दावनी भक्ता भवलक्षण, जगन प्रमाण दावितो. हा परमात्मा जो आहे ना तो याच्यासाठी तिथं राहिलेला आहे की भवसागर तरता कार्य करीत असा चिंता, पैल विभादाता कटी कर ठेवनिया, त्याचे पायी घाला मिठी, मोल नेघे जगजेठी, आणि भावा एकासाठी खांदा आहे आपुल्या. अशा प्रकारचं हे संतांचं चरित्र आहे. म्हणून आपण आत्ता सांगितलं आपण भाग्यवान आहोत. या संतांचे अवतार अगोदर झाले आणि आपण नंतर जन्माला आलो. आता आपलं एकच काम आहे की त्यांनी जे सांगितलं त्याच्यावरून आपला जीव वाळून टाकायचा. संतांनी सांगितलं डोळे झाकून
आपण त्याचं अनुसरण करायचं आणि आपल्याला जसा एखादा राजमार्ग असला, महामार्ग म्हणतो आपण त्याला, आणि जर त्या मार्गावर एखादा आंधळा मनुष्य वेगाने पळाला तरी पडत नाही, त्याप्रमाणे संतांनी जो मार्ग दाखवून दिला तो का म्हणे मज धाडिले निरोपा, आणि मार्ग हा सोपा सुखरूप, हा जो मार्ग आहे ह्या मार्गामध्ये गेला असताना कोणत्याही प्रकारचा माणसाला प्रतिबंध येत नाही, निष्प्रतिबंधपणे तो त्या परमात्मा साक्षात्काराला प्राप्त होऊ शकतो, असं आपलं भाग्य आहे. परंतु या ठिकाणी हे जे भाग्य आहे, ह्या भाग्य आपल्याला त्याचा योग झालेला आहे, पण त्याला क्षेम, त्याला टिकवणं, अप्राप्त वस्तूची प्राप्ती त्याला योग म्हणतात, आणि प्राप्तास्य संरक्षणम, प्राप्त गोष्टीचं संरक्षण करणं याला क्षेम म्हणतात. आता हा योगक्षेमही करण्याचं आपलं सामर्थ्य नसलं तरी आपण आपलं सर्वस्व, काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे वाणी आणि मन, हे जर आपण गोरोबा काकांच्या चरणी समर्पित केलं तर त्यानेच आपला पूर्णतया उद्धार होणार आहे. विठ्ठल इथं आता चिंतन हा अभंग सांगितलेलाच आहे, आपण थोडं प्रास्ताविक करत आहोत, त्याच्यामध्ये एक घडलेला प्रसंग म्हणून थोडंसं आपल्याला सांगतो. विठ्ठल या ठिकाणी उभं राहिल्यानंतर मी जवळजवळ मला वाटतं की 35 ते 40 वर्षानंतर इथं कीर्तन करत असेल, म्हणजे याचा अर्थ 35 ते 40 वर्षापूर्वी मी इथे एकदा प्रवचन केलं होतं. आम्ही सांगितलं असेल कधी गुरुजींच्या याच्यामध्ये, तर घडलेली गोष्ट सांगतो. विठ्ठल मी आळंदीला येण्याचा मुहूर्त मला स्वामींनी सांगितला होता, आणि तो होता प्रातस्मरणीय वंदनीय श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांचं पुण्यस्मरण. आणि त्या वेळेला आल्यानंतर 1-2-4 वर्षानंतर मला 3-4 आठवत नाही, स्वामी महाराजांनी सांगितलं की इथं तू पहिलं कीर्तन कर, आणि मग तिथं कीर्तन केलं मी पहिलं. नंतर त्याच्यानंतर अधिक मास आला, त्याच नंतर त्या अधिक मासामध्ये पुन्हा म्हणजे पहिलं प्रवचन कर, मग ते केलं. आणि त्याच्यातलं नंतरचं गुरुजी त्या म्हणजे आपल्या बंधुवर्य आमचे आत्मरूप सारंग महाराज त्यांचे आजोबा प्रातस्मरणीय वंदनीय कुमार गुरुजी, ते त्याच्या कीर्तनात गुरुजींच्या संस्थेतले सगळे टाळकरी होते. मग गुरुजी म्हणे की आता इथं जे सांगायचं पुण्यस्मरणाचं, तर जिथं जे तू तिथं सांगितलं 1-15 दिवस काही होऊन गेले असतील, आणि तिथं मी सांगितलं होतं की आजी श्रवणेंद्रिया पाहिले, जे येणे गीता निदान देखिले, ते स्वप्नाची परी तुकले साचा सरीसे, अशी ओवी सांगितली होती. आणि ते ओवी गुरुजींना आवडली, म्हणून ते तेच प्रवचन पर्यंत सांग. मी म्हटलं तेच प्रवचन करायला 15 दिवस पुस्तकं पाहत होतो, तेव्हा मला वाटलं की आता तर 8 दिवस वेळ आहे, आणखी चिंतन करू, आणि केलंही. आणि इथं व्यासपीठ होतं, त्याच्यावर बसलो. परमवंदनीय प्रातस्मरणीय परमहंस परिवाराजकाचार्य स्वामी महाराज दंड घेऊन बसले, गुरु ते डाव्या बाजूला, गुरुजी उजव्या बाजूला, डॉक्टर बुचके साहेब आणि चांगले थोर मंडळी होते, गुरुवारी मारुती बाबा होते. तर ते बसले आणि मी सांगितलं आजी श्रवणेंद्रिया पाहिले, याच्यावर सांगितलं, ओवी वाचली, आणि पुन्हा सांगितलं
की हे गुरुवर्य गुरुजींची आज्ञा आहे म्हणून ही ओवी घेतली. ते मोठ्या आतमध्ये एक स्फुरण होतं की आता हे तर आपण सहजच सांगू. आणि मी पुन्हा पुन्हा म्हणायचो गुरुवर्य गुरुजींच्या आज्ञेतून ही प्रवचन या सेवा करीत आहे. पुन्हा दुसरे वाक्य तेच म्हणायचो. आणि मध्ये मग वाटलं की पुनरावृत्ती होते मग म्हणायचो आजी सर्वांनी पाहिले. असं जवळजवळ 5-10 वेळा झालं. त्याच्यामध्ये 5-7 मिनिटं गेले. माझी कोणाला दया येईना. मग गुरुजी उठले आणि गुरुजी म्हणे डॉक्टर तुम्ही खाली बसा आता मीच या मूवीवर प्रवचन करतो. आणि मग गुरुजींनी केलं विठ्ठल. तेच प्रवचन झाल्यानंतर मी पुन्हा आश्रमात गेलो. प्रदक्षिणा दर्शन करून आश्रमात गेलो. स्वामी महाराजांनी माझ्याकडे वरही पाहिलं नाही काहीच नाही. तर मी पुन्हा दर्शन घेतलं तर ते काही बोललेच नाही. काही खूप रागावलेले होते. तर मी म्हटलं की मला काय आठवे ना त्याच्यावर चल म्हणे चालता हो म्हणे माझी सगळी इब्रत घालवली. विठ्ठल आता जवळजवळ तशी स्थिती आहे. पण आता एक माहीत झाले कसे 2 तास घालवता येतात. असो तर त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी मला विचारलं तुला हे का म्हणून तुझी अशी स्थिती कशी झाली. आता तू इथं पाठ पण सांगतो तेव्हा ह्यात प्रवचन केलं आणि काल तुला असं झालं कसं याचं काय का त्याचं काही चिंतन केलं का. मी म्हणलं काय असं चिंतन घडलं नाही. तर ते चांदोळे अण्णा होते. ते स्वामींचे गुरुबंधू होते आणि महापुरुष होते. त्यांनी सांगितलं तुला काही असं वाटलं होतं का मी आज प्रवचन खूपच चांगलं करीन. म्हणलं हो वाटलं होतं म्हणे. मागचं केलं तर तुला काही अंतकरणामध्ये अहंकाराचा स्पुंज होता का. तो होता म्हटलं म्हणूनच असं झालं म्हणे. त्यामुळे अण्णा म्हणे तुझ्या अंतकरणात हा जो भाव होता ना त्याचं तुला शिक्षा म्हणून गोरोबा काकाने तुझी वाणीच तासभर कुंठित केली. विठ्ठल असो या ठिकाणी थोडी घडलेल्या गोष्टीचं स्मरण आलं म्हणून हे जे वायुमंडल आहे त्याच वायुमंडलामध्ये आपण चिंतन करण्याला प्रवृत्त झालेलो आहोत. आणि फार महान पर्व आहे कारण संतांच्या पुण्यस्मरणाचं जे पर्व आहे या वायुमंडलामध्ये जे मुमुक्षु जीव असतात तर त्यांचं जे चरित्र किंवा त्यांचं नामसंकीर्तन त्यांचं स्वरूप संकीर्तन त्यांच्या चरित्राचं लीला संकीर्तन किंवा त्यांचं असणारं जे काही त्याला काय म्हणतो आपण स्वरूप संकीर्तन हे जर आपण केलं तर आपली सुद्धा वाणी पवित्र होते. माझी वाणी तुझे वर्णी म्हणा नाम या ठिकाणी ऐशी देवी प्रेम काही कळा म्हणून या ठिकाणी आपल्यासमोर आज जगद्गुरु तुकोबारायांचा एक अभंग वाचून दाखवला. तो अभंग असा आहे धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आली घरजा वैकुंठी लटिके वचन नाही देहे उदासीन तुका म्हणे मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी असा अभंग वाचून दाखवला. हा अभंग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबारायांचा आहे आणि त्यांनी गोरोबा काकांसारख्या असणाऱ्या अलौकिक संत जे आहेत त्या संतांच्या विषयी धन्यतेचं वर्णन केलेलं आहे की या विश्वामध्ये म्हणजे त्याला जगत असं आपण म्हणतो त्याला दुसरं नाव एक संसार आहे किंवा दुसरं संसार शब्दाचा अर्थ आहे संसरती ते संसारा ज्याचं स्वरूप एक राहत नाही. आता सकाळपासून रात्रीपर्यंत क्षणोक्षणी ज्याचं स्वरूप बदलत असतं. आपल्या वेदांत सिद्धांतामध्ये दृष्टी सृष्टीवाद सांगितलेला आहे. ज्या वेळेला आपण तो पदार्थ पाहतो ना एखादा पदार्थ हा वेदांत चिंतनाचा विषय आहे
की दृष्टी म्हणजे ज्ञान आणि सृष्टी म्हणजे जगत. ज्ञान समकालातच पदार्थ उत्पन्न होतो आणि त्या पदार्थाचं ज्ञान गेलं की तो पदार्थही गेला. असं आहे की आता मी तुम्हाला पाहत आहे त्याच वेळेला तुम्ही उत्पन्न झाले. आता मी जेव्हा विरुद्ध दिशेला पाहतो तेव्हा तुम्हाला कुठं पाहतो त्यावेळेला तुम्ही नाहीच आहे. मी पुन्हा तोंड केलं का तुम्ही नवीन उत्पन्न झाले. आणि असं जर मनुष्याने केलं तर आपल्या कोणाचे असणारं वय 10 वर्षापूर्वीचं त्याला मानता येईल का? 10 वर्षापूर्वी झालेलं दुःख त्याच्याने मनुष्य चिंतित होईल का? तेव्हा झालं आणि गेलं, झालं आणि गेलं. आणि झालंय कधी? खरं झालंच नाही. हा संसार एक झाला होता हे तो समोर मिथ्या वार्ता पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. संसार नावाचा पदार्थ झालाच नाही. जसं रज्जूवर सर्प भासावा त्याप्रमाणे रज्जू सर्पाकार भासिले जगदंबर अशा प्रकारचा हा संसार आहे. त्याचं एक स्वरूप कधी राहत नाही आणि तो स्थिर राहत नाही. स्थिर राहणारे एकच तत्व आहे, तुझं विन काही स्थिर राहे ऐसे नाही. आणि रज्जू सर्पाकार भासिले जगदंबर हा सगळा जो आहे हा एक प्रकारचं हे स्वप्न आहे. आणि स्वप्नातले पदार्थ जागे झाल्यानंतर कधीही तिथं राहत नाही. त्याप्रमाणे आपल्याला संतांच्या कृपेने, गुरुच्या कृपेने, आपल्या अंतकरणाच्या कृपेने, शास्त्र कृपेने, देवाच्या कृपेने जर आपल्याला मी कोण आहे या प्रश्नाचा उकल झाला आणि मी असंग निर्विकार सच्चिदानंद स्वरूप अशा प्रकारचा अकर्ता अभोक्ता असा आत्मा किंवा ब्रह्मरूप आत्मा मी आहे असं जर त्याला ज्ञान झालं तर त्या ठिकाणी त्याच्या जीवनातलं सगळं अज्ञान आणि हा सगळा संसार जन्म मरण परंपरा कुंठित होते. त्याचा हा शेवटचा जन्म असतो. आता बीज बाजूने केलेला आहे आम्हा जन्म मरण नाही अशा फलाला तो पुरुष प्राप्त होतो. याला जीवनमुक्ती म्हणतात किंवा यालाच मोक्ष असं म्हणतात. ह्या मोक्षाला तो प्राप्त होत असतो. आणि असा असणारा जो पुरुष आहे तो पुरुष त्याला सुखदुःखाचे ठणके बसत नाही. जर आता काल आपला शत्रू होता तो शत्रू आपण जेव्हा दुसऱ्या आकाराची वृत्ती झाली तेव्हा तो शत्रू गेला. आता आला तर तो नवीन समोर आला. मागचं आणि पुढचं अनुसंधान ठेवण्याचं काही कारण आहे का? काही नाही. हे आपल्याला ऐकायला बरं वाटतं, कळतं सुद्धा हा आणि पटतच सुद्धा, पण झेपत मात्र नाही. आणि संतांनी हे नुसतं ऐकलं नाही, नुसतं कळून घेतलं नाही, नुसतं पटवून घेतलं नाही, त्यांनी नुसतं झेपलं, दात ओठ खाऊन कसं तरी काम क्रोधाचा जिंकावं असंही केलं नाही, तर ते त्याच्यात रंगून गेले. विठ्ठल पत्नी पाणी आणण्यासाठी जाते आणि चिखल तुडवत असताना जे गोरोबा काका आहेत आपल्या मुलाला त्याच्या रक्ताचा चिखल होईपर्यंत तुडवतात, तरी सुद्धा भानावर येत नाही. ही स्थिती आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही आणि ती त्यांनी त्या भगवंताच्या रंगामध्ये अनुभवलेली आहे. विठ्ठल मुलं उठविले कुंभाराचे. आपला मेलेला पुत्र पुन्हा कीर्तनामध्ये हसत जवळ यावा अशा प्रकारचं अलौकिक सामर्थ्य कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्नता ज्या महापुरुषांनी मिळवली ते आहेत गोरोबा काका. विठ्ठल छोटे झालेले हात विठ्ठल छोट्या झालेल्या हाताला ह्या 11 कलिकालामध्ये
700 वर्षापूर्वी ज्या हाताला करकमलासहित ते हात पुन्हा नवीन उत्पन्न व्हावे, हा जगातला अलौकिक अशा प्रकारचा चमत्कार या ज्यांच्या जीवनात घडला ते म्हणजे गोरोबा काका विठ्ठल. नामदेवरायांसारख्यांना खरा धडा शिकवला आणि विसोबा खिचरांच्या द्वारा त्या ठिकाणी सर्व सांडवणी माझाई वाचे विठ्ठल रुक्माई याबरोबरच काय सांगितलं, सर्व सत्ता आली हाता आणि नाम याता खेचर दाता. अशा नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जरी. द्वैतातही भजन होतं आणि ज्ञानोत्तरही भजन होतं, पण ज्ञानदीप लावून ह्या जगामध्ये आम्ही ज्ञानाचे दिवे लावू आणि कीर्तनाच्या रंगात नाचू. याचा अर्थ आमचा अवतार किंवा आमचं जीवनाचा स्थायी भाव हा ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती आहे, हे गोरोबा काकांनी सिद्ध केलं. विठ्ठल संत जे आहेत ते भगवंताकडे काही मागत नाही, भगवंताला कोणत्याही प्रकारचा त्रास देण्याची त्यांची इच्छा नाही. हा आले भागा ते करीतो, आपल्या वाट्याला आलेलं करायचं, भगवंताचं नामोच्चारण करायचं, सेवा करायची आणि त्याच्यापासून काहीच इच्छा करायची नाही. काही मागणी हे आम्हा अनुचित वडिलांची इथं जाणत असो, पण या ठिकाणी भगवंतालाच भक्ताचा उणेपणा कधी सहन होत नाही. म्हणून या ठिकाणी ज्या वेळेला गोरोबा काका माती आणण्याचं काम करतात, काही गाढव उपलब्ध नसेल तर भगवान काय म्हणतात, आपलं तुकोबाराय काय म्हणतात, गडी माती आहे गोरा कुंभाराची त्याची आणली. त्या ठिकाणी माती आणण्याचं काम आपल्या मस्तकावर टोपलीनं भगवान स्वतः करतात. विठ्ठल भगवंताची प्रतीचा आहे आणि माझी या भक्ता संसाराची काय संसाराची चिंता, समर्थाची कांता कोरांना मागे, श्रीमंताची पत्नी काय कोरांना मागेल का, त्याप्रमाणे माझ्या भक्ताला सांसारिक व्यवहारिक जीवनातली सुद्धा चिंता भगवंताला सहन होत नाही. याला आपली सर्व चरित्र साक्षी आहेत. विठ्ठल संसार शब्दाचा अर्थ एक आपलं जे घर दार पत्नी वगैरे यालाही लोक संसार असं म्हणतात. शास्त्रीय भाषेमध्ये जन्मन आणि मरण याला काय म्हणतात, आगा उपजने आणि निमने, हे साचची जे का मानणे त्या जीवलोको म्हणे संसारो हन, यालाही संसार असं म्हणतात. पुन्हा पुनरपी जन्म पुनरपी मरण यालाही संसार असं म्हणतात. आपल्या असणारं जे काही संपत्ती वगैरे नातेवाईक जमीन जमला यालाही संसार असं म्हणतात. परंतु या ठिकाणी संसार म्हणजे जे जन्माला प्राप्त झाले आणि जन्माला जो आला तो मरणाला प्राप्त होत असतो. म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत जे जीवन आहे त्या जीवनाला सुद्धा संसारी जीवन असं म्हणतात. पण या संसारामध्ये असं करता येतं की येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एर झारे चिरा पडे. एर झारे याचाच अर्थ येणं आणि जाणं म्हणजे जन्म आणि मरण, आणि याच्यावर चिरा पडतो म्हणजे दगड पडतो, म्हणजे हा मार्ग बंद होतो, म्हणजे जन्म मरण परंपरा खंडित होते. आणि ती कुठे होते, येण्याची शरीरे ह्या शरीरामध्ये आपण योग्य रीतीनं परमार्थ जर केला तर आपला हा शेवटचा जन्म असतो. आता पुन्हा जन्माला यावं लागत नाही. आणि असे जे पूर्वी जन्माला आले ते कोणत्या देशात आले, कोणत्या काळात जन्मले, कोणत्या कोणत्या वस्तूशी त्यांचा संबंध आला, त्यांचं जीवन कशा प्रकारचं होतं याला काहीच महत्त्व नाही. त्यांचा बोध काय होता त्या बोधावर अवलंबून आहे आणि तो बोध सर्वांना संपादन करता येतो. मनुष्य देहाला आलं की याची देवी घरी देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. ह्या शरीरामध्ये आलं की हा परमार्थ ह्या शरीरामध्ये असतानाच करायचा असतो, जिवंत असतानाच करता येतो. त्यामध्ये ह्या संतांनी असं केलं की जन्म मरण परंपरा पूर्णपणे खंडित केली.
केली. आणि म्हणून या ठिकाणी ते सांगतात की संसारामध्ये जे आले, परंतु सगळेच लोक संसाराला आलेले आहेत, जन्ममरणाला प्राप्त झालेले आहेत. जे लोक अध्यात्माचा विचार करत नाही, आत्मानात्म करत नाही, परमात्म्याची शरणागती करत नाही, शास्त्राने सांगितल्याप्रमाणे निष्काम कर्म उपासनेचं अनुष्ठान करत नाही, निषिद्ध कर्माचं आचरण करतात, निषिद्ध भावना करतात आणि या ठिकाणी नास्तिकतेनं आपलं केवळ शब्दस्पर्श रूपरसगंध या पंचविषयांमध्येच निमग्न होतात आणि कर्म जे करतात ते भोगासाठी करतात, विषय भोगासाठी करतात, त्या भोगाच्या वासना शिल्लक ठेवतात आणि वासनेनुसार पुन्हा जन्म घेतात. वासनेनुसार आल्या जन्मामध्ये पूर्वीच्या वासनेला अनुसरूप पुन्हा कर्म करतात. कुर्वते कर्म भोगाय आणि कर्म कर्तुंच भुंजते आणि मग पुनरपि जननम पुनरपि मरणम अशी त्यांची वारंवार या संसार चक्रामध्ये ते सापडत राहतात. मग हे जे लोक आहेत हे खरे काय आहेत तर हे लोक जे आहेत दररोज दुःखाच्या दिशेने जवळजवळ चाललेले आहेत. जसा मरणासन्न मनुष्याचा मृत्यू क्षणाक्षणाने जवळ येत असतो तशी यांना आधपात, दुर्गती, नरक, पशु पक्ष्याचे जन्म हे जवळजवळ येत जातात. की ज्या लोकांनी ज्यांनी हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे, ज्यांनी हे आयुष्य आपल्याला दिलं त्याला विसरून गेली आणि विसरली तया थोडं झाली आणि पचतील घाणी 84च्या अशा प्रकारचे जे लोक आहेत त्यांना कोणी धन्य म्हणेल का? त्यांना लोक म्हणतील काय? म्हणले तर हे दुष्ट लोक आहेत, नष्ट आहेत, खाष्ट आहेत, चांडाळ आहेत अशी त्यांना म्हणतील. किंवा म्हणायचे झाले तर संतांसारखी काय हे दयनीय आहे, काय करावा, काही विसरली मरण बापुडी. त्यांना मरणाचा कसा विषय पडला, छातीला हालतावून पठ्ठ्याने केलं म्हणतात. कोण दम आहे ऐसा यांचे पोटी येईल शेवटी कोण कामा. तुकाराम महाराज म्हणतात काय बळी शरणापाशी कैसा उचलविषयी, तो म्हणतो माझ्यासारखा बळी कोण नाही. आणि त्यावेळेला शरणाच्या वेळेला म्हणलं चाल चालत जाता घरापासून चालत चाल तर जातो का? शरणापाशी कैसा उचलविषयी लोकांनी 4 चौघांनी खांद्यावर घ्यावं लागतं आणि याचं बोल तेव्हा कुठे गेलो विठ्ठल. अर्थात हा जो पुरुष आहे तो धन्यवादाला पात्र नाही. त्याला कोणी तुकाराम महाराज म्हणतात की आजची जी माणसं आहेत ना यांना पाहिलं तर लोक दुरूनच तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी जातो यमपुरी भोगाव्या. त्यांना संत कोणी धन्य म्हणतील का? पण या अभंगामध्ये तुकोबार आहे अशा संसारी माणसाला असा एक संसारी आहे की तो काय आहे धन्य आहे असं या अभंगाच्या प्रथम चरणात. संसारी या धन्य ते संसारी, संसारी ते धन्य. हा धन्य शब्द कधी येतो माहिती आहे का? आपण जर एखाद्या माणसाने फार मोठी चूक केली ना
त्याला उपासाने म्हणतो, धन्य व तुझी असं म्हणतो. म्हणजे धन्य म्हणजे तुझ्यासारखा अधन्य कोणी नाही असं त्याचा अर्थ आहे. पण सरळ भाषेत जर बोलायचं झालं तर या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात खरोखर ते धन्य आहेत. त्यांचा जय जयकार करतात, त्यांचा गौरव तुकोराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये त्यांना धन्य शब्दाने ते गौरवान्वित करतात, असा खरा याचा अर्थ आहे. धन्य हा शब्द कधी येतो माहिती आहे का? काहीतरी विशेष अलौकिक दिव्य कृती किंवा दिव्य उक्ती किंवा दिव्य ज्ञान जर एखाद्याच्या अंतःकरणात वाणीत किंवा ज्ञानेंद्रिया कर्मेंद्रियांच्या शरीराच्या द्वारा जर या ठिकाणी प्रस्फुटित झालं तर त्याला आपोआप माणसाच्या तोंडातून धन्य धन्य अशा प्रकारचा शब्द बाहेर उच्चारित होतो. विठ्ठल कोशामध्ये असं लिहिलंय, सुकृती पुण्यवान धन्य. हा सुकृती म्हणजे जो एखादी गोष्ट जर एखाद्याने खूपच चांगली केली का आपल्या ठिकाणी त्याला काय होतो, तो धन्यवादाला पात्र होतो. किंवा पुण्यवान जर एखाद्याने विशेष पुण्य केलं, उदाहरणार्थ एखाद्याला जळत्या आगीतून काढलं, पुरातून काढलं, त्याला दुर्धर रोगातून मुक्त केलं, हा अशा प्रकारचं जर काही विशेष अदृष्ट उत्कट पुण्य निर्माण झालं तर आपण म्हणतो धन्य. यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला पण त्याला त्या पुरातून बाहेर काढलं. अशा वेळेला धन्यतेचा उद्गार मनुष्याच्या वाणीतून बाहेर पडतो. तसं इथं या ठिकाणी सुकृती पुण्यवान धन्य. जर एखादा दिवस धन्य, तुकाराम महाराज आपल्याला कोणताही दिवस धन्य वाटतो, लॉटरी लागली तो, मुलगा झाला तो, कोणताही धन्य वाटेल, खरेदी काही घर जमीन केली तो, पण तुकाराम महाराजांनी याचं कौतुक वाटत नाही. धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंता जन्मीचा सीन गेला, मज वाटे त्याशी आली न द्यावी कदा न सोडावे चरण त्याचे. ज्या दिवशी संत भेटतील तो खरा आनंदाचा दिवस आहे. संत भेटते आधी मज तेने मी झालो चतुर्भुज, दोन्ही भुजा सूक्ष्मी सहज, दोन्ही भुजा तुळी सहज, दोन्ही सूक्ष्म वाढीनल्या, आलिंगने सुख वाटे, प्रेमे चिदानंद घोटे, हर्षे ब्रह्मांड उतटे, समूळ उडे मी पण. असे जे क्षण आहे जीवनातले ते भाग्याचे क्षण आहेत. विठ्ठल आपले गुरुवर्य मातृभावा नेहमी सांगत असतात, ही गोष्ट सांगतात आपण नेहमी ऐकलेली असेल, मी थोडीशी वेगाने त्याची पुनरावृत्ती करतो. गुरुवर्य बाबा सांगतात की तुकोबारायांची कीर्ती ही सर्वत्र पसरली. ही जेव्हा अनगडशा फकीराच्या कानावर गेली, तो अनगडशा फकीर सिद्ध होता, त्याला सर्व सिद्धी प्राप्त होत्या. त्याच्याजवळ एक ते काय कटोरा होता आणि तो कटोरा तो कोणाच्या घरी मधुकरीला गेला की म्हणायचा साई का कटोरा भर दो. किती जर त्याच्यात खंडोगंती धान्य टाकलं तर तो काही ना काही रिकामाच राहायचा, कारण तो सिद्ध होता, कोणी त्याचं पूर्तता करत नव्हतं. तुकाराम महाराजांची कीर्ती गेल्यावर त्याला एक दिवस वाटलं की तुकाराम महाराज एवढे मोठे संत रामेश्वर भट्ट, चिंतामणी देव इत्यादी महापुरुष त्यांचं वर्णन करतात, आपण एकदा त्यांची परीक्षा घेऊ. म्हणून तो देवला गेला आणि तुकाराम महाराजांचं घर विचारलं. जिजाबाई दळत होत्या, कुठून तरी उष्णी आणलेली काही ज्वारी गहू दळत होत्या आणि पीठ जातीच्या पाळूला पडलेलं होतं. भागीरथीबाई अंगणामध्ये खेळत होत्या. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुकोबारायांचं घर हे सांगितल्यावर त्या वाड्यात शिरला आणि त्यांनी सांगितलं साई का कटोरा भर दो. तिच्या लक्षात आलं हा कोणीतरी भिक्षा मागणारा अशा प्रकारचा साधू आलेला आहे. तिने आईला जाऊन सांगितलं आणि आईला सांगितलं मी त्याला थोडेसे पीठ देते आणि ते पाळूतलं पीठ तिनं ओंजळीनं भरलं. जिजाबाईंनी सांगितलं बाप उदार आणि मुलगी त्याच्यापेक्षा उदार, जोराने फटका मारला, ते पीठ खाली सांडलं, थोडंसं राहिलं. तिनं जाऊन त्या वाटीमध्ये ते हात झटकल्यावर ती जो कटोरा होता तो कटोरा पूर्ण भरला. खाली पीठ सांडलं, इतकं सांडलं की गुरुवारी बाबा म्हणतात गळ्यापर्यंत अनगडशा फकीर गाडून गेला. विठ्ठल वाड्याच्या अंगणात तो नाचायला लागला. तो म्हणायला लागला धन्य तुकोबा, धन्य तुकोबा, ही जगात कुठं आश्चर्य नाही असं आश्चर्य पाहिलं. त्यावेळेला ते भागीरथीबाई म्हणून त्यांना वाटलं हेच तुकोबा आहे.
ते म्हणे तुकोबा नाही, तुकोबा की बेटी हूँ. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकाराने या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, धन्य ते संसारी. ते धन्य आहेत. कोण धन्य आहेत? दयावंत जे अंतरी, जे खरे दयावान पुरुष आहेत ते ह्या जगामध्ये खरे धन्य आहेत. या म्हणजे याचा अर्थ दया हा तुकोबारायांना सर्वात आवडणारा गुण आहे किंवा संतांना आवडणारा आहे. त्याच्यासाठी काय म्हणतो, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखाक्षमी. ज्ञानीपुरुषाची जी लक्षणं सांगितली त्या ज्ञानी भक्ताची त्याच्यामध्ये हे लक्षण सांगितलेलं आहे. करुणा, भागवतामध्ये त्याला दया असं म्हटलेले. भागवतामध्ये शब्द आला करुणा आणि नाथ महाराजांनी हा स्वतंत्र हे लक्षण दया नावाखाली लिहिलं. याचं कारण सांगतात की अखंडानंद स्वामींनी सांगितलं करुणा आणि दया याच्यामध्ये सुद्धा भेद आहे. काय भेद आहे तर त्यांनी सांगितलं, जसं बर्फ आहे ना, बर्फाला जर थोडी उष्णता लागली ते पगळतं की नाही. सूर्यकिरण प्रखर आले किंवा थोडं अग्निखाली जवळ ठेवला तरी ते पगळतं. तसं दुसऱ्याचं दुःख पाहिलं की ज्याचं अंतकरण लोण्यासारखं किंवा लाखेसारखं पगळतं, द्रवीभूत होतं, त्या गुणाला दया असं म्हणतात. विठ्ठल त्या गुणाला दया नाही, त्याला करुणा असं म्हणतात. विठ्ठल व्यवहारामध्ये जरी करुणा आणि दया हे समान अर्थाचेच वाचक शब्द आहेत, परंतु त्याच्यात भेदच करायचा झाला तर संत महापुरुषांनी चिंतन करताना ज्याच्यामध्ये फक्त दुसऱ्याचं दुःख पाहिलं की मनुष्याला दुःख होतं, परंतु त्या दुःखाचं निवारण करावा म्हणून आपण काही प्रयत्न करावे. प्रसंग पडला तर आपला जीव धोक्यात घालून दुसऱ्याच्या दुःखाची निवृत्ती करण्यासाठी जे अंतःकरण वृत्ती लागते त्या वृत्तीला म्हणतात दया. विठ्ठल एकदा एक अपघात पाहणारे आमचे मित्र आले आणि ते त्या स्वामी महाराजांना सांगायला लागले की स्वामी महाराजांना म्हटले की आज आम्ही मोठा अपघात पाहिला, आज जेवणावर मन नाही, झोप सुद्धा येईल की नाही सांगता येत नाही. काय झालं म्हणजे त्या अपघातामध्ये त्या माणसाच्या पायाला इतकं लागलं होतं आणि रक्ताचा म्हणजे पाठ चालला होता आणि तो फक्त म्हणायचा मला पाणी द्या, पण म्हणे मग पाणी द्या असं तो म्हणत होता. माझं तर अजून अंतःकरणात धडधड चालू आहे, मला करमतच नाही, सारखं डोळ्यापुढे तो नाचतो म्हणे, येतो तो ती व्यक्ती. पण म्हणे मग काय केलं तू तर ते म्हणे मग त्याला पाणी नाही दिलं का, म्हणे पाणी दिलं असतं म्हणे, पण आजकाल कसं तू तिथं कसा गेला, पोलीस चौकशी होणार, आपल्या पाठीमागं पोलिसांचा ससेमिरा लागणार आणि म्हणून मग आम्ही आपली गाडी पुढे घेऊन गेलो. आता म्हणे वेड्या तुला ही दया नाही फार म्हणायचं तर करुणा आहे. विठ्ठल खरं तर हे लोक पाषाण हृदयीच असतात, फक्त वाणीनं त्याला करुणा म्हणायचं नाही तर करुणा सुद्धा नाही. विठ्ठल चौकी जाऊ नाही तर फाशीवर जाऊ, आता पाणी देण्यासाठी जी कृती होते तिला म्हणतात दया. विठ्ठल म्हणून असे दयावान पुरुष. आता दया कोण काय करतं तर एखाद्या मनुष्याला धन नसलं तर त्याला धन दिलं, म्हणजे आम्हाला दया आली, त्याचं दारिद्र्य, त्याला भाकरी नसली तर भाकरी दिली, अन्नदान केलं, दयाच आहे की नाही. त्याच्यामध्ये जर एखाद्या मनुष्याला काही जे उणीव असेल ते दिलं आपण त्याला तर ती दयेचा परिणाम आहे. परंतु खरी दया जी आहे ह्या दयेने असं कोणी आपल्याला जवळजवळ कोणी दिसत नाही, परागदी राजापर्यंत त्या मनुष्याला सगळं देईल, त्याला लागतं ते देईल, पण आपल्याकडं काहीच न ठेवता आपलं सर्वस्व देणारे असे उदार कोण आहेत? असे फक्त संत आहेत की जे संत आपल्या जीवनात सर्वात मोठं असणारं
परम अर्थ आत्मा त्या आत्मरूपी धन हृदय एक झाले आणि हे हृदयचे ते हृदय घातले. अनंत जन्म मरण परंपरा सोचणाऱ्या जीवाला आपलं आत्मज्ञान जसंच्या तसं त्याच्या हृदयात संक्रमित करून त्याला कायमची दुःखातून निर्मुक्ती प्राप्त करून दिलं, आनंदाच्या राशीवर बसवलं. असा दयाळू संता वाचून दुसरा कोण आहे? विठ्ठल. संत जे आहेत तर ज्या वेळेला आपण मागतो ना, तुकाराम महाराज वैकुंठाला चालले तेव्हा लोकांनी सांगितलं आम्हाला जाता जाता आशीर्वाद द्या. तुकाराम महाराजांनी सगळ्या वकिलांनी आदर्श घ्यावा अशा प्रकारचा आशीर्वाद दिला की कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण, या माझे वचन आशीर्वाद. तुमचं जसं कर्म असेल तसं तुम्हाला त्याचं फल मिळेल, हा खरा आशीर्वाद आहे. कोणाला आशीर्वाद देऊन आपलं तपश्चर्या कोणी कमी करू नये. आशीर्वाद तया जाती. विठ्ठल विठ्ठल. जे भगवंताचे आवडते आहेत ना त्यांच्याकडे आशीर्वाद आपोआप जात असतात. आशीर्वाद देण्याची गरजच नसते. विठ्ठल. आशीर्वाद तया जाती जे आवडते विठ्ठला. बहुतेक असा पाठ येतो. तर जे परमात्म्याला आवडतं व्हावं म्हणजे त्याला सगळ्या संतांचे, ऋषी मुनींचे, देवतांचे, इंद्रियाच्या अधिष्ठात्री देवतांचे सगळे आशीर्वाद मिळत असतात. पण मनात एक आणि बाहेर एक त्याला हे आशीर्वाद मिळत नसतात. विठ्ठल. आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची. विठ्ठल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सगळ्यात मोठा उपकार कोणता आहे? त्या मनुष्याचं कायमची संसार परंपरा खंडून टाकणं, त्याला पुन्हा इच्छा केली तरी न इच्छनापी मोक्षसे. अरे तू आता म्हणणार मला जन्म घ्यायचा तरी सुद्धा तुला जन्म येणार नाही, इतका निस्संदेह आत्मबोध करून देणारे संत आहेत. म्हणून म्हणतात धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. एवढं दया करण्यासाठी आणि आपलं स्वतःच्या जीवनामध्ये किती ज्ञानोबरायांनी दुःख, किती निवृत्तीनाथ महाराज, जनाबाई, सगळ्या संतांनी किती दुःख सहन केले आणि जगाला उद्धाराचा मार्ग सोपा करून दिला. याच्यातून त्यांना काय साध्य करायचं होतं? अहेतुकी दया त्यालाच म्हणतात. त्यांना काहीच साध्य करायचं नव्हतं. ते मूळचे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताया. म्हणून हे संत सुद्धा तुकोबाराय म्हणतात हे खऱ्या अर्थाने वैकुंठवासी अशा वैकुंठात निवास करणारे हे संत आहेत. पण जगाचा उद्धार करण्यासाठी हे या भूम लोकावर किंवा या अवनी तलावर आलेले आहेत. हे दुसऱ्या चरणात सांगतात.
उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. या ठिकाणी वैकुंठात राहणारे, परंतु या भूतलावर ते कशासाठी आले? आले घर जा वैकुंठी, ते उपकारासाठी आले. आपणही उपकार करतो, पण उपकारामध्ये आपण पुन्हा प्रत्युपकाराची अपेक्षा करतो. तसे संत जे आहेत ते प्रत्युपकाराची अपेक्षा तर करत नाही, उलट आपल्यावर जे अपकार करतात त्यांच्यावरही जे उपकार करणारे ते खरे उपकारी संत. पाठीवर मांडे बांधण्यासाठी खापर सुद्धा उपलब्ध होऊ न देणारे विसोबा चाटे जेव्हा योग सामर्थ्याने मांडे माऊलींच्या पाठीवर जनाबाई आपलं मुक्ताबाई भासतात हे पाहिलं, तेव्हा त्या प्रसादासाठी जेव्हा धावून गेले त्यावेळेला त्यांना काय म्हटले? ते परतास, विसोबा परतास असं सांगितलं. म्हणजे याचा अर्थ त्यांनी त्याच्या ठिकाणी जशाच तसं, आता त्याचं काय द्वेषाची भावना ठेवली असली पाहिजे असं वाटेल नाही, कारण त्याला म्हणतात पलीकडं सर. पण ते पलीकडं सर म्हणून त्याला प्रसाद द्यायचा नाही असं नव्हतं, त्याला खरा प्रसाद देऊन मुक्त करायचा होता. म्हणून स्वामी महाराज सांगायचे परतासरी, याचा अर्थ स्थूल सूक्ष्म आणि कारण देहाच्या पलीकडे जा, सत्व रज आणि तम तीन गुणांच्या पलीकडे जा, जागृती स्वप्न आणि सुषुप्तीच्या पलीकडे जा. विसोबा ते तुझं खरं स्वरूप आहे. आणि या तीन शब्द हे जे मंत्र त्यांनी दिला त्याच्यामुळे ते विसोबा खेचर हे नामदेवरायांचे गुरु झाले. विठ्ठल परोपकार करण्यासाठीच ते आलेले आहेत आणि अंतकरणामध्ये दया आहे. आणखीन दोन लक्षणं त्यांची तिसऱ्या चरणामध्ये वचन त्यांची दोन लक्षणं सांगतात की धन्यते संसारी दयावंत जे अंतरी असे असणाऱ्या संतांची दोन लक्षणं सांगतात. ती कोणती? तर लटिके वचन नाही देही उदासीन. परवाच आमच्याकडं पार्थस्मरणीय वंदनीय चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर महाराज त्यांचं कीर्तन होतं. त्यांनी सहज अशी काही अभंग सांगितली, त्याच्यात हे एका प्रमाण सांगितलं ना, हां आपण होतात ना, लटिके वचन नाही देही उदासीन. ते म्हणते म्हणताना सुद्धा चाल अशी म्हटली पाहिजे, लटिके वचन नाही आणि देही उदासीन. त्यांना त्याच्यातलं अंग मला ते म्हणता पण येणार नाही. ठेवलं
अर्थ काय झाला, लटिके वचन, ते कायम खोटं वचन बोलतात, लटिके वचन. आणि नाही देही उदासीन, देहावर कधीच उदासीन राहत नाही. देहाचं अंजन भंजन पोषण करणं हेच कर्तव्य समजतात. हे काय संतांचं लक्ष नाही का? विठ्ठल याचा अर्थ असा आहे, ते नाही शब्द तो मागे घ्यायचा. लटिके वचन नाही म्हणजे ते कधीच खोटं बोलत नाही. आणि देही उदासीन म्हणायचं झालं तर कसं म्हणायचं, लटिके वचन नाही देही उदासीन. विठ्ठल आलं काय स्वरात? विठ्ठल विठ्ठल असो, या ठिकाणी लटिके वचन नाही. कोणतंच खोटं काही झालं, प्राण देण्याची वेळ आली तरी सुद्धा लटकं किंवा खोटं बोलायचं नाही, असत्य बोलायचं नाही, असा एक बाण असतो. आणि असे सत्य काय, सत्याम प्रतिष्ठायाम एक याच्यामध्ये भाष्य आपल्या पातंजल सूत्रात एक सूत्र आहे. मला वाटतं की त्याने जी बोलला ना शब्द, जो सत्याचाच उच्चार करतो, असत्य कधी बोलत नाही, त्याला वाचा सिद्धी प्राप्त होते. तो जे बोलल तसं होईल. विठ्ठल अखंडानंद स्वामी एक गोष्ट सांगितली, परंतु ती मला आता एवढे ओघात आठवेल का नाही माहीत नाही. यांनी तो ग्रंथ लिहिलाय, त्यामुळे जर खाली थोडंसं आम्हाला हे दिलं, स्फुरण दिलं तर आठवलं तर पाहतो. त्याचा सारांश मात्र सांगतो. विठ्ठल असे सांगतो मी की एक डाकू होता. जाता जाता सहज तो एक संतांच्या सत्संग चालू होता, तिथे गेला. आणि त्या सत्संगामध्ये त्याला काही प्रेरणा झाली. त्यांनी त्या साधूंना विचारलं, मला असा काही नियम सांगा की माझा उद्धार होईल. त्यांनी सांगितलं, मी डाकू आहे. त्यांनी सांगितलं, काहीच नाही करायचं, फक्त खरं बोलायचं, दुसरं काही करायचं नाही. पुढं त्यांनी त्याला राजाचा घोडा पाहिला आणि त्या घोड्यावर त्याचं मन बसलं. मग त्या डाकूने तो घोडा चोरायचं ठरवलं आणि रात्रीच्या वेळी तो त्या अश्वशाळेमध्ये गेला. बाहेर जो पारेकरी होता त्यांनी त्याला विचारलं, तुम्ही कोण, कुठं आला? ते म्हटलं, मी डाकू आहे. ते म्हणजे त्याला वाटलं डाकू कुठं तोंडाने सांगत असतो का मी डाकू आहे? बरं तू कशासाठी आला? म्हणजे राजाचा घोडा चोरायचा आहे म्हणून. तेव्हा मी जाऊ का म्हणे इथून? त्याला वाटलं असा कुठे डाकू असतो का, याला अश्वशाळेत जा म्हणे. गेल्यानंतर तो तिथं जो नोकर होता, मग त्याला त्यांनी विचारलं, तुम्ही काय कारणाने येणं झालं? ते म्हणे, काही नाही. राजाचा घोडा कुठे? ते म्हणे, इथंच आहे, ह्या शाळेत आहे, याच्यामध्ये. मग त्यांनी सांगितलं, हा घोडा मला न्यायचा. त्यांनी सांगितलं, राजाचा घोडा दुसरा कोण मागत असतो का? राजाचा जवळचाच मनुष्य असेल. मग त्यांनी तो घोडा त्याला दिला. नंतर काय परत फिरला. नंतर तो घोडा चोरून गेला. मग सैनिकांना कळलं. मग सैनिक पाठीमागे लागले. तो जरा दूर गेल्यानंतर त्याने एका झाडाला तो घोडा बांधला आणि तो तिथे एक सत्संग चालू होता, त्या सत्संगामध्ये गेला, जाऊन बसला. तेव्हा त्या सैनिकांनी तो आले आणि त्याला बरोबर पकडलं. त्यांना सांगितलं, तू राजाचा घोडा चोरला का? हो म्हणजे चोरला, त्या झाडाला बांधलेला आहे. ते सैनिक त्या ठिकाणी गेले. सैनिक गेले तर तो घोडा होता पांढऱ्या वर्णाचा, तो सगळ्यांना दिसायला लागला काळ्या वर्णाचा. तो घोडा त्यांना ते म्हणजे हा राजाचा घोडाच नाही, माथेपूर्व असेल. ते निघून गेले ना, ते निघून गेले. तर याचं कारण त्यांनी सांगितलं की तो जो सत्य बोलत होता, त्या सत्याचं तप त्या लोकांना श्वेत वर्णाचा घोडा काळा वर्णाचा दिसायला लागला. अशा प्रकारचं हे सत्याचं महात्म्य आहे, सत्याचा गौरव आहे. आणि हा जो साधू आहे, हा जो महापुरुष आहे, तो काय करतो, लटिके वचन नाही, प्राण गेला तरी त्या ठिकाणी कधीही खोटं बोलत नाही. आणि पुन्हा आहे कसा,
देही उदासीन. आणि हे जे देह आहे ना, आता स्वप्नातला देह आहे, बरोबर आहे ना, स्वप्नातला देह आहे, त्याचा आपण कधी विचार करतो का जागा झाल्यावर स्वप्नात त्याला खूप भूक लागली होती, आता काय मिळेल त्याला, काय झालं, तसा हे देह सुद्धा काय आहे, स्वप्नातलाच आहे. त्यामुळे तो ह्या देहाविषयी उदासीन. उदासीनचा दोन अर्थ आहे, न कंचित पक्षम आश्रय येते. फक्त हे भाड्याचं घोडं आहे, ते भाड्याने आणलेले, त्याला फक्त दाना पाणी पुरवायचं आणि आपलं काम करून घ्यायचं. तसं परमार्थासाठी आहार विहार करायचे जे काही शास्त्रीय आहे आणि याचा उपयोग परमात्मा प्राप्तीसाठी करायचा. बाकी देहावर तो उद्ध नाम ऊर्ध्वम असं उपनिषदामध्ये लिहिलं. ऊर्ध्व म्हणजे आपल्या आत्मस्वरूप स्थिती तो बसलेला आहे. किंवा उदासीन म्हणजे जगामध्ये कोणाचाच पक्ष आश्रय करीत नाही, या शरीराला चांगलंही म्हणत नाही आणि वाईटही म्हणत नाही, ते दोन्ही भागी विभागिले त्या ठिकाणी त्याचा विभाग करतो आणि परमात्मा प्राप्तीसाठी त्याचा उपयोग करतो. हे त्या देहाचं उदासीनत्व आहे. विठ्ठल एकोणीसाव्या शतकामध्ये किंवा 18व्या शतकाच्या शेवटी एक सदाशिवेंद्र सरस्वती म्हणून महापुरुष होऊन गेले. ते दंडी येते होते, चांगलं लक्षात घ्या. आणि ते रस्त्यांना ते देवभानावर नसायचे. अशा वेळेला ते रस्त्याने चालले होते आणि त्याच काळामध्ये हिंदू मुस्लिम दंगल झाली होती आणि त्यामुळं हिंदू आणि मुस्लिमांचा परस्परामध्ये द्वेष वाढला होता. तेव्हा एक मुस्लिम ग्रस्थांनी ते आपल्या आनंदात चालले होते, त्यांना देहाचं भान नव्हतं. अशा वेळेला त्यांनी मागून जाऊन तलवारीनं त्यांचा हात छाटला, त्यांच्या खांद्यावर त्यांनी तलवारीचा वार केला आणि तो हात निखळून पडला. आणि पुढे गेल्यानंतर तरी त्यांना काहीच नाही, कोणी मारलं काय झालं, रक्त बळबळ वाहत आहे, धार लागलेली, आणि ते चालले चिदानंद रूप शिवोहम शिवोहम या थाटामध्ये. तेव्हा त्याला वाटलं आपण जातपातीचा नाही, हा एक पोचलेला महात्मा आहे, हा एक अलौकिक दिव्य पुरुष आहे की ज्याने देहातीत अवस्थेला प्राप्त केलेला आहे. त्या मुस्लिमाला देखील वाईट वाटलं आणि तो पुढे सामोरा गेला आणि त्यांनी सांगितलं, स्वामी मला क्षमा करा. त्यांनी सांगितलं क्षमा कशाची करायची. त्यांनी सांगितलं तुमचा हात तोडला का, मग कुठे आहे, तर म्हणजे पाठीमागं पडला, आता तुटला, आता काय करतो, आण जोड म्हणे. आणला, जोडला, जुळला. विठ्ठला त्या सदाशिव सरस्वतींचं जे त्यालाच म्हणायचं काय की देहाविषयी असणारं उदासीनत्व असं म्हणतात. आणि शेवटच्या चरणात सांगतात, मधुरावाणी
तुका मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी। या ठिकाणी त्यांची जी भाषा आहे ती मधुरावाणी ओठी, ओठातून जे शब्द बाहेर पडतील ते मधुर, दुसऱ्याच्या हृदयाला शांती देणारं, शीतलता, आल्हाद देणारं अशा प्रकारचं त्यांची वाणी असते मधुरावाणी। ही मधुरवाणी म्हणजे काय तर त्या ज्ञानोबारायांनी सांगितलेले साच आणि मवाळ, मिथुने आणि रसाळ, शब्द वैशे कल्लोळ अमृताचे। बोलणं कमी असलं पाहिजे, मिथल आणि रसाळ, दुसऱ्याच्या हृदयाला आल्हाद करणारं, गुदगुल्या करणारं असं ते शब्द असले पाहिजे। आणि मिथुले आणि रसाळ, शब्द वैशे कल्लोळ अमृताचे, त्याच्याच अमृताच्या दोन काही लाटा उसळतात असं बोलावं। जगातली जेवढी भांडणं आणि जेवढी विवाद आहे ना हे वाणीच्या दोषामुळे आहे। जर वाणी दोषयुक्त असली तर तो मनुष्याला कोणालाच नको वाटतो, आणि वाणी चांगली असेल तो दरिद्री असो, रोगी असो, श्रीमंत असो, कसाही असो तरी व्हावा वाटे जना, तुका म्हणे साठी गुन्हा, त्याचं बोलणं आवडतं। म्हणून मधुरा वाणी ओठी, ती वाणी जर मधुर असली तर ते आवडते। आता काय होतं, आपण दुसऱ्याला दुखवत नाही, आपण त्याच्याशी मधुर बोलू शकतो, पण लोक आपल्याशी मधुर बोलतील याच्याविषयी आपण स्वतंत्र नाही। आपण लोकांशी गोड बोलू हे आपल्या हातात आहे, पण लोकांनी आपल्याशी गोड बोलावं आज हे आपल्या हातात नाही। त्यावेळेला तो काय करतो तर त्यावेळेला म्हणतात तुका म्हणे वाव पोटी, त्याचं मायपोट इतकं मोठं असतं, तुम्ही किती त्याला काही बोला, त्याच्या विरुद्ध काहीही करा तरी सुद्धा तो त्या आपल्या पोटात साठवतो, त्याचं प्रगट करत नाही आणि त्याला प्रत्युत्तर किंवा त्याची प्रतिक्रिया देत नाही। यालाच म्हणतात तुका म्हणे वाव पोटी। विठ्ठल माहित आहे की धनुर्विद्या शिकवणारे विश्वामित्र आणि ब्रह्मविद्या सांगणारे वशिष्ठ मुनी हे भगवान रामचंद्राचे गुरुच आहेत की नाही, दोन्ही गुरु आहेत। परंतु ज्या वेळेला ते विश्वामित्र यायचे त्यावेळेला त्यांना काय म्हणायचे सगळे या राजर्षिया, म्हणजे पूर्वीचे राजा असून ऋषी झालेले राजर्षिया, आणि वशिष्ठ आले की सगळे त्यांना काय म्हणायचे या ब्रह्मर्षी। त्यांना वाटतं ब्रह्मर्षी मोठी पदवी आहे, मी सुद्धा ब्रह्मर्षी असताना मला राजर्षी का म्हणतात असं त्यांना वाटलं। म्हणून त्यांना इतका राग आला, त्यांनी अनेक प्रयत्न केले, शेवटी त्यांना कोणी काही ब्रह्मर्षी म्हणेना। मग त्यांनी काय केलं की एक दिवस असं केलं, वशिष्ठांची मुलंच मारून टाकली, त्यांना मुलंच वंशच खंडन करायचा म्हणून मुलंच मारून टाकली, तरी सुद्धा गेले की काय म्हणायचे या राजर्षी। तर त्यांनी सांगितलं आता ह्या वशिष्ठाचाच काटा काढतो। म्हणून एक दिवस अंधार असताना रात्रीचं ते एक मोठा पाषाण घेऊन त्या आश्रमाच्या पुढच्या एका झाडावर बसले, आणि वशिष्ठ जेव्हा बाहेर येतील तेव्हा हा दगडच त्यांच्या डोक्यात टाकू असं त्या विश्वामित्रांनी ठरवलं। आता काय झालं की त्या दिवशी नेमकी होती पौर्णिमा, आणि त्या पौर्णिमेचं टप्पोर चांदणं ज्या ठिकाणी विस्तारलेलं होतं। आश्रमाच्या बाहेर आले आणि त्यांनी तो पौर्णिमेचा सर्व कलांनी संपन्न चंद्र आणि ते चांदणं पिठासारखं त्यांनी पाहिलं, आणि ते आपली पत्नी काय अरुंधती, त्या अरुंधतीला म्हणतात अरुंधती आज हे जे चांदणं आहे ना हे माझ्या विश्वामित्राच्या तपस्येसारखं या ठिकाणी चमकत आहे। विठ्ठल अर्थ असा आहे बघा, जो त्यांना मारण्यासाठी मोठा पाषाण घेऊन आला आणि त्याला काय म्हणतात वशिष्ठ मुनी माझा विश्वामित्र, त्यांचं पाणी पाणी झालं, त्यांनी तो दगड बाजूला ठेवला, उडी मारली आणि विश्वामित्राने वशिष्ठ ऋषींचे पाय धरले। त्यांनी सांगितलं मला क्षमा करा, आपलं चालले चिंतन का तुका म्हणे वाव पोटी। कोणी कितीही अपराध केले तरी सुद्धा, पुत्राचे किती अपराध झाले तर वडील सहन करतात की नाही, त्याप्रमाणे समाजाने कितीही अपकार केले तरी सुद्धा त्यांच्यावर उपकारच करायचं, यासाठी ही जी तितिक्षा आहे
ही जी सहनशक्ती आहे हिलाच म्हणायचं का तुका म्हणे व्हावं पोटी. आणि मग ते वशिष्ठांच्या पायाला मिठी घातली, क्षमा करा, मला क्षमा करा. त्यांनी काय सांगितलं त्याला, या ब्रह्मर्षी विठ्ठल ब्रह्मर्षी हे पद पाहिजे असेल तर ही सगळी लक्षणं आपल्या ठिकाणी असली पाहिजेत. आणि ते असे जे लोक आहेत ते पाहिले का तुकोबाराय काय म्हणतात, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, हे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी, लटिके वचन नाही हेही उदासीन, तुका मधुरावाणी ओठी, तुका म्हणे वाव पोटी. 4092 अभंग आहेत आपल्या तुकड्याबंदींचे धरून. परंतु हा एक एक अभंग जर आपण आपल्या जीवनाच्या ठिकाणी एखाद्या आरशासारखा केला आणि एवढे 4 चरणाचा अभंग पाठ केला आणि कायम दररोज आपण आरसा जसं पाहतो, आपण आज आपलं केस कशी, दाढी वाढली का, या ठिकाणी आपले दात स्वच्छ आहेत का असं पाहतो आणि ते ब्रशने साफ करतो, डोळ्यात चिपडा असली तर पाण्याने घालतो. तसं आपल्या जीवनामध्ये तुकाराम महाराजांचा अभंग याच्यासारखं आपलं जीवन आहे का, असलं तर त्यांची कृपा आहे, नसेल तर आपल्याला त्याच्यात परिवर्तन करायचं आहे. असं जरी आपण केलं तरी आपल्याविषयी तुकाराम महाराज काय म्हणतील, धन्य ते संसारी आणि दयावंत जे अंतरी. अशा प्रकारची ही आपल्याला मरणाच्या एक क्षण का होईना अगोदर तुकाराम महाराजांना आवडणारा हा भाव आपल्या हृदयामध्ये स्थापित व्हावा, स्थानापन्न व्हावा, चिरस्थायी राहावा, असे श्री संत गोरोबा काकांच्या सत्तेतून आपण पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करू. आणि त्यांनी जी स्थिती अनुभवलेली, निर्गुणाची भेटी आलो सगुणा संगे तो झालो प्रसंगे गुणातीत. सगुणाची भक्ती करता करता एवढी पांडुरंगाची भक्ती केली की त्या सगुण परमात्म्याचाही साक्षात्कार झाला, त्याच्या निर्गुण स्वरूपाचाही साक्षात्कार झाला, सगुण निर्गुणाच्या ऐक्याचंही ज्ञान झालं आणि त्या ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक सगुणाची भक्ती. जसं तुकाराम महाराज म्हणतात, आधी होता संत संग तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना स्वभाव जाईना. अशी स्थिती आपल्या अंतकरणाची व्हावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करू. आज यथाशक्ती यथामती आपण आमचे ते जे दादा आहे ना सांगायला आले, मला त्यांचं नाव आता लक्षात नाही, तर त्यांनी सांगितलं की गोरोबा काकांची सेवा करायची. त्यावेळेला मला ते नाही म्हणण्याचं कारणच नव्हतं काही, कारण ही सेवेचं एकदा पुन्हा गोरोबा काकांच्या समोर आपल्याला पर्वता द्यायचाच आहे. पुन्हा आपण गेल्यानंतर पर्वता द्यायला येणार नाही, पुढचा जन्म आपल्याला कदाचित होणार नाही. म्हणून म्हटलं होणार नाही म्हणजे मुक्त होणार असणार नाही, कोणत्या तरी दुसऱ्या योनीत जाईल, आहे की नाही, मनुष्य जन्म येणार नाही. तर त्याच्यामध्ये त्याच्यासाठी ही एक शब्दकोश बांधलेली गोरोबा काकांच्या चरणी समर्पित करून आणि आपल्याला सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. सर्वजण सुखी असोत, सर्वजण या ठिकाणी सुखी असोत, सर्वांना चांगल्या गोष्टी पाहायला ऐकायला मिळत, कोणाच्याही कानावर वाईट ऐकायला न मिळो आणि सर्व निरोगी असोत. अकल्प आयुष्य व्हावे तयाकुळा माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी, नाम म्हणी तया असावे कल्याण ज्यामुखी निदान पांडुरंग. अशा प्रकारची प्रार्थना करून आजच्या चिंतनाला विराम देऊ. विठोबा Bye.
सकला हरिचादासा
कोणी मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा दुष्मनाचा बालिकासी असा विकल्या मुखी निधान पांडुरंग मागवतेक तुझ प्रत्याहे ईश्वरी पांडुरंगा संतास निर्विहेची आता उदारत हो लीलाय संतांची या ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत गोरोबा काका महाराज की जय।